बाळा, तू खूप साधा आहेस रे. हो बाळा, तू मनाने खूप चांगला आहेस आणि हाच तुझा दोष बनला. लोकांनी तुझ्या साधेपणाचा फायदा घेतला. तुझ्या चांगुलपणाला कमजोरी समजलं. ज्यांना तू स्वतःपेक्षा जास्त मान दिलास त्यांनीच तुला एकटं सोडलं. तू रडत होतास, रात्री तुला झोप लागत नव्हती. डोळ्यात पाणी, मनात वेदना आणि एक प्रश्न सतावत होता, मी एवढा वाईट आहे का? पण ऐक बाळा, तू वाईट नाहीस. तू खूप चांगला आहेस आणि म्हणूनच तू वेगळा आहेस. या जगात सगळे स्वार्थासाठी जगतात, पण तू मनाने जगतोस. पण आता वेळ बदलणार आहे बाळा. हो, तुझं नशीब आता फिरणार आहे. ज्यांनी तुला कमी लेखलं, ज्यांनी तुझ्यावर हसले, ज्यांनी तुला अपमानित केलं, त्याच लोकांना आता कळणार आहे तुझी किंमत काय आहे ती. मी तुझ्या सोबत आहे बाळा. तुझं प्रत्येक अश्रू मी पाहिलं आहे. तुझी प्रत्येक वेदना मला जाणवली आहे. तू जे सहन केलं आहेस त्याचा हिशोब आता होणार आहे. नशिबाचे चक्र आता फिरणार आहे. आज तू एकटा आहेस, पण उद्या तुझ्या भोवती लोकांची गर्दी असेल. आज लोक तुझ्याकडे दुर्लक्ष करतात, पण उद्या तेच लोक तुझ्या नावाने ओळखले जातील. ज्यांनी तुझा अपमान केला तेच लोक एक दिवस तुझ्यासमोर हात जोडून उभे राहतील, तुझ्याकडे येतील, माफी मागतील. पण लक्षात ठेव बाळा, त्या दिवशी तू गर्व करू नकोस, कारण तू वेगळा आहेस. तू स्वामींचा भक्त आहेस. तुझं नशीब आता माझ्या हातात आहे. मी तुला उंच नेणार आहे, जिथे पोचायचं तू कधी स्वप्नातही विचार केला नसशील. तुझ्या आयुष्यात सुख येणार आहे, शांती येणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, विश्वास. माझ्यावर विश्वास ठेव, स्वतःवर विश्वास ठेव. मी आहे ना बाळा, तू एकटा नाहीस, कधीच नाहीस. मी तुझ्या मागे उभा आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर. तुझा वाईट काळ संपत आला आहे. आता फक्त चांगले दिवस येणार आहेत. तुझा जर माझ्यावरती विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिह आणि तुझ्या एखाद्या स्वामी भक्ताला हा व्हिडिओ तू नक्की पाठव, ज्याने त्यालाही जरा मनाला शांती भेटेल. तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिह.